24 नोव्हेंबर 1683 संभाजी महाराजांनी जुवे बेट जिंकून घेतलं. पुढचा संभाव्य धोका ओळखून पोर्तुगीज गव्हर्नर या जुवे बेटावर चालून आला. पण दक्ष असलेल्या मराठ्यांनी तेवढीच शर्थीची झुंज दिली. त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. भीतीने गाळण उडालेले पोर्तुगीज सैनिक सैरावैरा पळू लागले. त्यांना तसं पळताना पाहून घाबरलेला त्यांचा गव्हर्नर त्यानेही त्याचा घोडा खाडीच्या पाण्यात टाकला आणि तोही पळू लागला. गव्हर्नरला पळून जाताना पाहून संभाजी महाराजही त्याच्या मागे दौडू लागले, त्याचा पाठलाग करू लागले. तो पळून जात आहे हे पाहून त्यांनीही त्यांचा घोडा खाडीच्या पाण्यात टाकला. खाडीच्या पाण्याचा वेग वाढू लागला. गव्हर्नरला होडीतून पळून जाणाऱ्या पोर्तुगीज सैनिकांनी होडीत घेतलं. ते पाहून संभाजी महाराजांनी घोड्यावरून उडी टाकली, पण त्यांचा पाय रिकीबीत अडकला आणि जेरबंद असलेला घोडाही पळू शकत नव्हता. घोडा आणि संभाजी महाराज पाण्यात वाहत जाऊ लागले. हे पाहून आता मराठ्याचा राजा बुडून मरणार म्हणून त्या पोर्तुगीज सैनिकांना काय आनंद झाला होता. पण तेवढ्यात भरधाव वेगाने खंडोजी बल्लाळ तिथे पोहोचले आणि त्यांनी राजाची सुटका केली. कदाचित त्यावेळी गोव्याच्या या जीवनदायिनी मांडवी नदीला, तिला आणि तिच्या लेकरांना पोर्तुगीजांच्या अत्याचारापासून मुक्त करायला आलेला हा वीर आहे तरी कोण ते अगदी जवळून पाहायचं असेल. म्हणून थोडा वेळ का होईना तिने संभाजी महाराजांना तिच्या कुशीत घेतलं. लाटांच्या असंख्य हातांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि पोर्तुगीजांच्या गोळीबारांपासून सुखरूपपणे किनाऱ्यावर पोहोचवलं. ही मांडवी आणि शंभू महाराजांची शेवटची भेट. शेवटच्या भेटीत शंभू महाराजांना सुखरूप पाहण्याचं भाग्य त्या इंद्रायणी आणि भीमेला मात्र लाभलं नाही.